नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे आज आपणास सोयाबीन पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी पेरणी केल्यानंतर 15 ते 20 दिवसांच्या दरम्यान आपल्याला आपल्या सोयाबीनची विरळणी करायची आहे। शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस आपलं सोयाबीन 2 ते 3 पानाच्या अवस्थेत असतं। त्यावेळेस आपल्याला बघा, ज्या ठिकाणी आपलं दाट बी पडलेलं आहे ती झाडं विरळून घ्यायची आहेत। हलकी मध्यम जमीन असेल तर 6 इंच अंतरावर आपल्याला टुचीच्या अंतरावर 2-2 झाडं ठेवायचे आहेत। खोलकाळी भारी जमीन असेल तर 9 इंच अंतरावर म्हणजे 1 वित अंतरावर 2-2 झाडं ठेवायचे आहेत। दाट झालेली झाडं हाताने विरळून काढले तरी चालतील। तर या पद्धतीनं आपलं संख्या नियोजन आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपली पेरणी टोकन पद्धतीसारखी होईल आणि उत्पन्नात वाढ होईल। त्याच पद्धतीनं पुढचं जे आहे तण नियंत्रण ते आहे बघा, आपण कोळप्याच्या त्याच पद्धतीनं डुब्याच्या सहाय्यानं तण नियंत्रण आपण करू शकतो। तर बघा, तण नियंत्रणासाठी आपल्याला 22 ते 25 दिवसाच्या दरम्यान आपल्याला बघा कोळपणी करायची आहे सोयाबीनला। कोळपणी म्हणा, काही भागामध्ये याला डवरणी म्हणतात, काही भागामध्ये ओखरणी म्हणतात। तर पहा, 22 ते 25 दिवसाच्या दरम्यान तण नियंत्रणासाठी कोळपणी करणं गरजेचं आहे। तर कोळपणी करत असताना एक महत्वाचा मी तुम्हाला बदल करण्यास सांगणार आहे। ऊस पीक असला आपल्याकडे, ऊसाला काय करतो, छोटी बाळभरणी त्याच पद्धतीनं मोठी भरणी करतो। ह्याचा उद्देश एकच असतं की रान फोडून माती लावायचं। माती लावल्यानंतर पहा झारवा वाढतो, कांडी सुटते। त्याच पद्धतीनं बघा, सोयाबीनची तुम्ही कोळपणी वखरणी डवरणी करत असताना तुम्हाला एक छोटासा बदल करायचा आहे। पहा, आपण 2 ओळीतलं अंतर वाढवलंय, बिनकामी झाडं विरळून टाकलेत आणि कोळपणी करत असताना तुम्हाला पहा, ही जी तुमची कोळपेची फास आहे खाली, त्या फासच्या वर एक अंगठा एवढं जाड दाव घ्यायचा आहे आणि 2 ते 3 वेळे त्या कोळप्याला वर मारायचे आहे। आणि कोळपणी करत असताना बघा, तण नियंत्रण पण होणार आहे आणि दुसरी गोष्ट मातीची भर देऊन निघणार आहे। सोयाबीनला काय होणार आहे, मातीची भर दिल्यानंतर झारवा वाढणार आहे मुळ्यांचा। त्याच पद्धतीनं बघा, टोकनला काय होतंय, बेडवर आपण केल्यानंतर हवा सूर्यप्रकाश मिळणार आहे, वाढ चांगली होणार आहे। तसं मातीची भर दिल्यानंतर सोयाबीनला कोळपणी करत असताना त्याची वाढ चांगली होणार आहे, फुटवा चांगला होणार आहे, फुलकळीची संख्या देखील वाढणार आहे। तर हा बदल तुम्हाला कोळपणी करत असताना करणं महत्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, पुढचा जो महत्वाचा बदल तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे पहा, कोळपणी झाल्यानंतर आपल्याला शेंडा खुडणी करायची आहे आपल्या सोयाबीनची। तर पहा, गेल्या वर्षी आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे प्रयोग केलेला आहे। तर तुम्हाला शेंडा खुडणी कधी करायची बघा आणि का करायची। तर शेंडा खुडणी केल्यामुळे काय होतंय, आपल्या बऱ्याच ज्या सोयाबीनचे वाण आहे, संकरित वाण आहे, त्याची उंची 4 फूट 5 फुटापर्यंत वाढते। त्याच पद्धतीनं जमीन जर कसदार असेल तर शाकीय वाढ जास्त होते आणि शेंगा कमी लागतात। तुमचं जर सोयाबीन कमी दिवसात येणार असेल, जसं 90 ते 95 दिवसात, JS 335 आहे, 612 आहे, 71 नंबर आहे, तर हे वाण कमी दिवसात येणारे आहेत। तर ह्या वाणाला 35व्या दिवशी फुलं चालू होतात। तर फुलं लागण्याच्या 12 ते 13 दिवस आधी आपल्याला शेंडा खुडणी करायची आहे। त्याच पद्धतीनं आपलं संकरित बागायती वाण असेल 100-120 दिवसात येणार, जसं फुले संगम, फुले किमया, फुले दुर्वा आहे, तर ह्याला 40 दिवसाच्या नंतर फुला अवस्था चालू होते। तर त्याचं कोळपणी झाल्यानंतर 25 ते 28 दिवसाच्या दरम्यान ह्याची शेंडा खुडणी करायची आहे। शेंडा खुडणी काय हाताने करणं शक्य नाही, तर तुम्हाला काय करायचंय, मार्केटमध्ये असं तुम्हाला शेंडा खुडणी यंत्र मिळतंय। मशिनरीच्या दुकानात किंवा ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्ट वर देखील आपण जाऊन ऑनलाईन त्याची ऑर्डर टाकू शकता। 600 ते 800 रुपये तुम्हाला असंही शेंडा खुडणी यंत्र मिळून जाईल। तर पहा, ह्याला खाली इथं वायर दिले आहे। तर ही वायर काय करायची, तुम्हाला लांब वायर आणि खाली पिन असते याला। तर ही पिन तुम्हाला बॅटरी जो पंप आहे तुमचा स्प्रेअर बॅटरी पंप, त्या पंपाला ही पिन तुम्हाला इथं जोडायची आहे आणि ह्याला इथं बटन दिलेलं आहे। तर हे बटन जर आपण चालू केलं तर ऑटोमॅटिक पुढे जे ह्याला ब्लेड दिलेला आहे, ब्लेड फिरायला चालू होते आणि अलगद तुम्हाला एक जरी मजूर तुम्ही लावला तरी आरामात एक मजूर तुमचा माणूस 1 ते 1.5 एकर सोयाबीनचा शेंडा एका दिवसात सहज खुडू शकतो। फक्त शेंडा खुडताना वरचे 2 पानाचा शेंडा अलगद खुडायचा आहे, जेणेकरून तुमचा फुटवा झाला पाहिजे, नुकसान झालं नाही पाहिजे। तर या पद्धतीने शेंडा खुडायचा आहे। शेंडा खुडल्यानंतर पहा, तुमचा फुटवा भरपूर होणार आहे आणि एकरी तुमचं 1.5 ते 2 क्विंटल सोयाबीनचं सहज ॲव्हरेज वाढणार आहे। तर या पद्धतीनं शेंडा खुडणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून अतिरिक्त शाकीय वाढ पण थांबवता येईल आणि उत्पन्नात वाढ होईल। धन्यवाद।